संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये वारकऱ्यांची तोबा गर्दी सुद्धा पाहायला मिळते। टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषानं वातावरण सध्या भक्तिमय झालंय। निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरासमोर दर्शनाकरता सकाळपासूनच रांग लागलेली आहे। पालकमंत्री दादा भुसे यांनी सकाळी सपत्नीक विधिवत पूजा करत सर्वांना सुखी ठेव अशी प्रार्थना संत निवृत्तीनाथांकडे केली। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, त्र्यंबकेश्वर मध्ये आज सर्वत्र टाळ मृदुंगाचा गजर पाहायला मिळतोय। अतिशय भक्तिमय असं हे वातावरण। निश्चितच लागवी। खरं तर षटतीला एकादशी अर्थातच संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पौषवारी ही आजपासून सुरू झालेली आहे। लाखो वारकरी हे त्र्यंबक नगरीमध्ये दाखल झालेले, जवळपास 400 ते 500 दिंड्या या त्र्यंबक नगरीमध्ये दाखल झालेल्या असून टाळ मृदुंगांच्या नादावर हे वारकरी थिरकताना दिसत आहे। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधी समोर हे सगळे जे वारकरी आहे ते आपल्याला या ठिकाणी नतमस्तक होताना बघायला मिळत आहे। प्रशासनाकडून देखील जय्यत अशी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर निर्मल ग्राम वारी देखील यंदाच्या वर्षी ही प्रशासनाकडून देण्यात येणार आहे। 400 ते 500 दिंड्या या त्र्यंबक नगरीमधून दाखल झालेल्या असून त्यांना जे आहे आता 4 ते 5 दिवस हा यात्रा उत्सव चालू राहणार आहे। या काळामध्ये जे आहे ते जिल्हा प्रशासनाकडून विविध असं प्रशासनाकडून नियोजन असं करण्यात आलेले। आपण जर बघितलं तर वारकऱ्यांची संख्या देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि आज सायंकाळी त्र्यंबकनाथ आणि निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीची जी भेट आहे ती देखील होणार आहे। एकूणच संध्याकाळी जे आहे ते निवृत्तीनाथ महाराजांचा जो गजर आहे तो त्र्यंबक नगरीमध्ये बघायला मिळतोय। वारकरी लाखोच्या संख्येने जे वारकरी आहेत ते त्र्यंबक नगरीमध्ये दाखल झालेले आहे। आपण काही वारकऱ्यांसोबत संवाद देखील साधणार आहोत। दादा, कुठून आले तुम्ही? आम्ही धुळ्याहून आलो। अच्छा, काय वाटतं इथे येऊन? काय वाटतंय? चांगलं देवाचं भक्तिमय वातावरण। काय प्रार्थना करताय? आम्ही परमेश्वर सांगतो महाराष्ट्राच्या जनतेला सद्बुद्धी दे। एकूणच बघितलं तर वारकऱ्यांमध्ये देखील अलोट असा उत्साह या ठिकाणी बघायला मिळतोय। तुम्ही डोक्यावर खरं तर तुळशीपत्र चांदीचं ताट घेऊन आलेले, काय काय मागणी करणार आहे निवृत्तीनाथांकडे? आम्ही तसं नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर इथून नाशिक इथून आलेलो आहे। आई दिंडी सोहळा आहे आमच्या गावचा आणि 19 वर्षापासून आमची अखंड परंपरा चालू आहे निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्याची। तर सर्वांना सुखी समाधानी आणि भरभराटीच देवा निवृत्तीनाथ महाराजांनी एवढीच देवाकडे आमची अपेक्षा आहे। कितवी वारी आजी? मावाली दुसरी नांदूर शिंगोटे। काय काय मागणार? येस चांगली महाराष्ट्रातील जनतेला सुख समृद्धी आणि शांती लाभो एवढंच। एकूणच आपण बघितलं तर वारकऱ्यांमध्ये देखील अलोट असा उत्साह या ठिकाणी बघायला मिळतोय। सर्व महाराष्ट्रातील जनतेला सुखी समाधानी राहू दे, शेतकऱ्यांचं चांगलं पीक येऊ दे अशी जी निवृत्तीनाथाच्या चरणी जी प्रार्थना आहे ती या वारकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। जिल्हा प्रशासनाने देखील विशेष असं नियोजन यंदाच्या वारीच्या निमित्ताने केलेला असून यंदाच्या वर्षी नाशिक त्र्यंबक नगरीमध्ये जवळपास 450 ते 500 दिंड्या दाखल झालेल्या आहे। आता त्यांच्यामध्ये निर्मल वारी ग्राम पुरस्कार हा कोणाला मिळतो हे बघणे देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे। परंतु टाळ मृदुंगाच्या वादावर खरं तर हे वारकरी सध्या भक्तिमय वातावरणाने त्र्यंबक नगरीमध्ये न्हावून निघालेले आहे। निश्चित महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।